नमस्कार. आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासात थोडं मागे जाणार आहोत. एका महत्त्वाच्या काळात. आपल्याकडे काही ऐतिहासिक नोंदी आहेत, ज्यांच्या आधारे आपण मराठा सरदार आणि विशेषतः भोसले घराण्याच्या सुरुवातीच्या प्रवासाबद्दल बोलूया. अगदी. म्हणजे हा काळ साधारणपणे 400 वर्षांपूर्वीचा. महाराष्ट्र तेव्हा काय म्हणतात त्याला आदिलशाही आणि निजामशाही या दोन मोठ्या सत्तांच्या संघर्षात होता. मग अशा वेळेस मराठा सरदारांची काय भूमिका होती आणि त्यातही वेरूळच्या भोसले घराण्याचं स्थान कसं तयार झालं यावर आज आपण बोलणार आहोत. चला तर मग या नोंदींमधून माहिती घेऊया. म्हणजे गोष्ट सुरू होते एका अशा काळापासून जिथे शांतता नव्हती, सतत अस्थिरता होती, लढाया सुरू होत्या. हाच तो धामधुमीचा काळ, बरोबर? बरोबर. महाराष्ट्राच्या पठारावर तेव्हा मुख्यत्वे दोन सत्ता होत्या. एक म्हणजे विजापूरचा आदिलशहा आणि दुसरी अहमदनगरचा निजामशहा. आणि त्यांच्यात सतत संघर्ष चालायचा. हो, अगदी. कधी उघडपणे, कधी छुकेपणाने. आणि या संघर्षासाठी म्हणजे या लढायांसाठी दोन्ही बाजूंना मोठी फौज लागायची, सैनिक हवे होते. आणि ही फौज, हे सैनिक कुठून मिळायचे? इथेच मग मराठा सरदार येतात का? नोंदी सांगतात की मराठे म्हणजे एकदम काटक, शूर आणि स्वामीनिष्ठ. स्वामीनिष्ठ म्हणजे आपल्या मालकाशी किंवा राजाशी प्रामाणिक राहणारे, ज्याची चाकरी करायची त्याच्याशी एकनिष्ठ. अच्छा. तर हे मराठा तरुण हातात भाला, कमरेला तलवार घेऊन घोड्यावर बसून या सुलतानांच्या फौजेत सामील व्हायचे. लढाईत पराक्रम गाजवणं यात त्यांना अभिमान वाटायचा, एक प्रकारची प्रतिष्ठा होती ती. आणि मग या पराक्रमाच्या बदल्यात सुलतान काय द्यायचे? त्यांना सरदारकी मिळायची असं आपण वाचतो. कधीकधी जहागीर पण. जहागीर म्हणजे काय नक्की? जहागीर म्हणजे जमिनीचा एक मोठा भाग, एखादा परगणाच समजा. त्या भागातून जो काही कर किंवा उत्पन्न मिळेल ते त्या सरदाराला मिळायचं. अच्छा. मग स्वतःची फौज ठेवायचा, आपला दबदबा कायम ठेवायचा. त्यामुळे अनेक सरदार आपापल्या जहागिरीत एखाद्या छोट्या राजासारखेच होते. त्या काळात मग बरेच मोठे मराठा सरदार होते नाही का? जसं सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर. हो, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे आणि अर्थातच वेरूळचे भोसले, ज्यांच्याबद्दल आपण आज जास्त बोलणार आहोत. आणि सिंदखेडच्या जाधवांबद्दल एक विशेष गोष्ट आहे. ते देवगिरीच्या यादवांचे वंशज मानले जातात. आणि जिजाबाई म्हणजे शिवरायांच्या मातोश्री, याच लखुजी जाधवांच्या कन्या होत्या. अगदी बरोबर. हे सगळे सरदार शूर होते, यात काही शंका नाही. पण त्यांच्यात एक अडचण होती. काय अडचण? त्यांच्यात आपापसात वैर असायचं, म्हणजे पटायचं नाही एकमेकांशी. त्याला हार्ड वैर म्हणतात. खूप स्पर्धा, कधीकधी द्वेष. अरे रे, मग याचा परिणाम काय झाला असेल? म्हणजे एवढे शूर असूनही. पण महाराष्ट्रासाठी किंवा स्वतःच्या एकत्रित शक्तीसाठी त्याचा उपयोग नव्हता होत. पण तरीही त्यांनी महाराष्ट्रातल्या तरुणांना पराक्रमाची गोडी लावली असं म्हणता येईल. शौर्याची परंपरा जिवंत ठेवली. हो, ते नक्कीच. नकळतपणे का होईना, पण भविष्यासाठी एक प्रकारची तयारीच होती ती. या पार्श्वभूमीवर आता आपण वेरूळच्या भोसले घराण्याकडे येऊया. मालोजीराजे भोसले. त्यांच्याबद्दलची एक गोष्ट खूप ऐकतो आपण, घृष्णेश्वराच्या मंदिराची. हो, बरोबर. ही साधारण 400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. वेरूळच्या लेण्यांजवळ घृष्णेश्वराचं एक जुनं मंदिर आहे, शिवालय. पण तेव्हा त्याची अवस्था खूप वाईट झाली होती. म्हणजे भिंती पडलेल्या, सगळीकडे दुर्लक्ष झालेलं, पुजारी पण निघून गेले होते. मंदिराची खूप दुर्दशा झाली होती. मग काय झालं? कोणी लक्ष दिलं नाही? तिथे एक शिवभक्त रोज यायचे. ते होते मालोजीराजे भोसले. ते न चुकता त्या पडक्या देवळात जायचे. पिंडीवर बेलफुलं व्हायचे, पण त्यांना ती अवस्था बघवली नाही. मग त्यांनी काय केलं? त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. माणसं बोलावली, पडलेल्या भिंती नीट केल्या, सगळी व्यवस्था पुन्हा लावली. यालाच जीर्णोद्धार म्हणतात. म्हणजे जुन्या गोष्टीला पुन्हा नीट करणं. त्यांनी मंदिराला परत त्याचा वैभव मिळवून दिलं. वाह! म्हणजे मालोजीराजे फक्त शूरच नाही, तर धार्मिक आणि सामाजिक भान असलेले होते. ते वेरूळ गावच्या पाटील होते ना, म्हणजे गावचे प्रमुख? हो, त्यांचे वडील बाबाजीराजे आणि धाकटे भाऊ विठोजीराजे. मालोजीराजे आणि विठोजीराजे हे दोघे भाऊ मोठे कर्तबगार आणि शूर होते. त्यांच्याकडे स्वतःची हत्यारबंद सैनिकांची तुकडी होती. हा तोच काळ होता जेव्हा निजामशाहीवर उत्तरेकडून मुघलांनी हल्ला केला होता. दौलताबाद राजधानी होती, तिच्यावर संकट होतं. मग अशा वेळेस भोसले बंधूंना संधी मिळाली का? त्यावेळी निजामशाहीचा एक हुशार वजीर होता, मलिक अंबर. वजीर म्हणजे राजाचा मुख्य सल्लागार. हा मलिक अंबर खूप कर्तबगार होता. अच्छा. त्याने या भोसले बंधूंची म्हणजे मालोजीराजे आणि विठ्ठोजीराजे यांची कर्तबगारी ओळखली.
हे शूर आहेत, कामाचे आहेत, हे त्याला कळलं. त्याने निजामशहाकडे त्यांची शिफारस केली. आणि निजामशहाने ती ऐकली. हो, नक्कीच. निजामशाह खुश झाला आणि त्याने मालोजीराजांना पुणे आणि सुपे या परगण्यांची जहागीर दिली. ही मोठी गोष्ट होती. यामुळे भोसले घराण्याची प्रतिष्ठा वाढली, त्यांना स्थैर्य मिळालं. मालोजी राजांच्या पत्नी उमाबाई त्या फलटणच्या निंबाळकर घराण्यातल्या होत्या ना? बरोबर. आणि त्यांना 2 मुलं झाली, शहाजी आणि शरीफजी. पण शहाजीराजे लहान असतानाच. हो, दुर्दैवाने शहाजीराजे फक्त 5 वर्षांचे होते तेव्हा इंदापूरजवळ एका लढाईत मालोजीराजांचा मृत्यू झाला. हे घराण्यावर मोठं संकट होतं. पण त्यांचे काका म्हणजे विठ्ठोजीराजे यांनी मग सगळं सांभाळलं. त्यांनी पुतण्यांना आणि जहागिरीला सांभाळलं. हो, विठ्ठोजीराजांनी शहाजी आणि शरीफजी या दोघांना आणि जहागिरीला सांभाळलं. आता गोष्ट शहाजीराजांकडे येते. विठ्ठोजीराजांनी त्यांचा सांभाळ केला. मग त्यांच्या लग्नाचं काय? विठ्ठोजीराजांनी शहाजीराजांसाठी सिंदखेडचे मोठे सरदार लखुजीराव जाधव यांच्या मुलीला जिजाबाईंना मागणी घातली. जिजाबाई. हो, जिजाबाई खूप गुणी आणि सुलक्षणी मानल्या जात होत्या, म्हणजे भाग्यवान. लखुजीराव जाधव मोठे प्रस्थ होते निजामशाहीत. त्यांनी होकार दिला आणि शहाजीराजे व जिजाबाई यांचं लग्न मोठ्या थाटात झालं. असं म्हणतात की जिजाबाईंच्या रूपाने भोसले घराण्यात लक्ष्मी आली. मग शहाजीराजांना वडिलांची जहागीर मिळाली काळीत सर? हो, निजामशहाने मालोजीराजानंतर ती जहागिरी शहाजीराजांना दिली. आणि शहाजीराजेसुद्धा वडिलांसारखेच पराक्रमी निघाले. निजामशाही दरबारात त्यांचा मान वाढला. पण निजामशाहीवरची संकटं काही थांबली नव्हती, बरोबर? मुघलांचा धोका तर होताच. अगदी. यावेळी तर मुघलांनी निजामशाही संपवायचा प्रयत्न केला आणि त्यांना विजापूरचा आदिलशाह पण मिळाला. म्हणजे दुहेरी संकट. मग निजामशाही वाचवण्यासाठी मलिकंबर आणि शहाजीराजे यांनी निकराची लढाई केली. अहमदनगरजवळ भातवडी इथे ही लढाई झाली. आणि काय झालं या लढाईत? यात त्यांनी मुघल आणि आदिलशाहीच्या एकत्र फौजेचा मोठा पराभव केला. ही लढाई खूप महत्वाची ठरली. काही विशेष घडलं का तिथे? यात शहाजीराजांचे भाऊ शरीफजी मारले गेले. हे दुःखद होतं. पण शहाजीराजांनी इतका मोठा पराक्रम केला की सगळीकडे त्यांचं नाव झालं. ते एक शूर सेनानी म्हणून ओळखले जाऊ लागले. दरबारात त्यांची प्रतिष्ठा खूप वाढली. पण मग ह्या वाढलेल्या प्रतिष्ठामुळे काही नवीन अडचण आली का? कधी असं होतं ना? बरोबर मुद्दा आहे तुमचा. झालं काय की शहाजीराजांची ही वाढती लोकप्रियता मलिकंबरला खटकायला लागली. त्याला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली. असूया? म्हणजे मत्सर? हो, मत्सर, हेवा. त्याला वाटलं की हा तरुण आपल्यापेक्षा मोठा होतोय. यातून दोघांमध्ये वितुष्ट आलं, म्हणजे संबंध बिघडले. आणि याचा परिणाम असा झाला की शहाजीराजांना निजामशाहीत राहणं कठीण झालं. त्यांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशहाकडे गेले. आदिलशहाकडे? त्याने तर स्वागतच केलं असेल. हो तर. आदिलशहाने त्यांचं महत्त्व ओळखलं. त्याने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला. सरलष्कर म्हणजे सैन्याचा मुख्य सेनापती. मोठा सन्मान होता तो. मग ते तिकडेच राहिले का आदिलशाहीत? कारण पुढे तर ते निजामशाहीत दिसतात पुन्हा. नाही, ते कायम तिकडे राहिले नाहीत. काही काळानंतर निजामशाहीत परत उलथापलत झाली. मलिकंबरचा मृत्यू झाला. त्याचा मुलगा फत्तेखान वजीर झाला, पण तो वडिलांसारखा नव्हता, कारस्थानी होता. त्याच्या काळात निजामशाही आणखी कमजोर झाली. आणि पुन्हा मुघलांचा धोका वाढला. अगदी. पुन्हा मुघलांनी जोर लावला. मग निजामशाही वाचवण्यासाठी कोणीतरी शहाजीराजांना परत बोलावलं असेल. हो. त्यावेळी निजामशाहच्या आईने म्हणजे राजमातेने शहाजीराजांना परत येण्यासाठी साकडं घातला. कळकळीची विनंती केली की परत या आणि निजामशाही वाचवा. आणि शहाजीराजे परत आले? हो. राजमातेच्या विनंतीला मान देऊन आणि कदाचित परिस्थिती ओळखून शहाजीराजे आदिलशाही सोडून परत निजामशाहीत आले. काय जबरदस्त प्रवास आहे हा. म्हणजे सतत संघर्ष, राजकारण आणि त्यात शौर्य, निष्ठा, कर्तृत्व. आपण जी चर्चा केली त्यातले महत्वाचे मुद्दे परत एकदा सांगूया का? नक्कीच. पहिलं म्हणजे 400 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आदिलशाही आणि निजामशाहीत सतत लढाया चालू होत्या. धामधुमीचा काळ होता. दुसरं, या सुलतानांना लढायला शूर मराठा सरदारांची गरज होती. मराठे काटक, शूर आणि स्वामिनिष्ठ होते. तिसरं, सुलतानांकडून या सरदारांना सरदारकी आणि जहागिरी मिळायची. जाधव, निंबाळकर, घोरपडे, मोरे, भोसले हे महत्वाचे सरदार होते. चौथं, हे सरदार शूर होते, पण त्यांच्यात आपापसात वैर होतं. तरीही त्यांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा जिवंत ठेवली. पाचवं, वेरूळच्या भोसले घराण्यात मालोजीराजे पराक्रमी निघाले.
त्यांनी घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. 6. मालोजी राजांना निजामशाहकडून पुणे सुपे जहागीर मिळाली. त्यांचे पुत्र शहाजी आणि शरीफजी. 7. शहाजीराजांचं लग्न लखुजीराव जाधवांची कन्या जिजाबाईंशी झालं. 8. शहाजीराजे मोठे पराक्रमी ठरले. भातवडीच्या लढाईत त्यांनी मोठा पराक्रम केला. 9. मलिक अंबरच्या असूयेमुळे ते निजामशाही सोडून आदिलशाहीत गेले, जिथे त्यांना सरलष्कर किताब मिळाला. आणि 10. नंतर निजामशाहीच्या आईच्या विनंतीवरून ते निजामशाहीत वाचवण्यासाठी परत आले. तर ही होती शूर मराठा सरदार आणि कर्तबगार भोसले घराण्याची गोष्ट. विशेषतः मालोजीराजे आणि शहाजीराजे यांच्या सुरुवातीच्या काळाची. आपण पाहिलं की तो काळ किती धामधुमीचा होता. सतत लढाया, संघर्ष. पण याच काळात मालोजीराजांसारखे शिवभक्त आणि शहाजीराजांसारखे पराक्रमी योद्धे तयार झाले. त्यांनी फक्त स्वतःचं नाव नाही कमावलं, तर महाराष्ट्रात शौर्याची एक मजबूत पायाभरणी केली. अगदी खरं आहे. त्या कठीण परिस्थितीत त्यांनी दाखवलेली हिंमत, स्वामीनिष्ठा आणि पराक्रम खरंच वाखाणण्याजोगा आहे. आणि ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा मुद्दा जाता जाता, हे सरदार जरी सुरुवातीला वेगवेगळ्या सुलतानांच्या चाकरीत होते, तरी त्यांनी मिळवलेलं जे लष्करी कौशल्य होतं, जी पराक्रमाची परंपरा त्यांनी जपली, त्याचा उपयोग पुढे महाराष्ट्रासाठी काहीतरी वेगळं घडवण्यासाठी झाला असेल का? त्यांनी लावलेली ही पराक्रमाची गोडी पुढे महाराष्ट्राच्या इतिहासाला कोणतं वळण देऊ शकली असेल? नक्कीच. विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पुढच्या वेळी अजून काही रंजक माहिती घेऊन येऊ. तोपर्यंत विचार करत रहा.